आजच्या या विजयानंतर आपला वर्धन 50-50 आलेला आहे. आता समोर तुम्ही बघू शकता गाड्या आलेल्या आहेत आणि इकडे या साईडला बघू शकता डावरी गावाचा गावदेवी मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी त्याला इथं आणलेलं आहे आणि इकडे बघू शकता परेश शेठ पण आलेत आणि हा आहे आजच्या मैदानाचा हिरो. नक्की तुम्ही बघू शकता. सो मंडळी, आजचा जो बार्डीचा मैदान गाजवलाय ना, तो नक्कीच तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका वर्धन 50-50 आणि महबूब 8001 वैभव शेठ मोठे यांचा. विशेष म्हणजे ही जोडी इतकी खूप सुंदर पलतोय ना मित्रांनो, या जोडीचा म्हणजे नादच नाही. अखेर या मुंबईमध्ये ना नेहमी परेश शेठ बोलत असतात की आमच्या जोडीचा म्हणजे एकदम मन मिलव म्हणजे असा अशा प्रकारे ही जोडी पलतोय आणि त्याच जोडीचा आज एक बघू शकता तुम्ही असा बार्डीच्या मैदानामध्ये विशेष जर समोर तुम्ही बघू शकता आलेला आहे सर्वांचा लाडका वर्धन. नक्कीच तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, आज मथुर 1001 आज महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मथुरचा डंका आणि त्या मथुरने अखंड महाराष्ट्राच्या हृदयात जागा केलेली आहे. तसंच आता हा वर्धन सुद्धा आपल्या मुंबईचा नक्कीच तसंच करणार आहे. याच्या पुढे आज मथुरचा त्यांनी गुलाल पराभव केलेला आहे आणि नक्कीच एक मैत्री शर्यत होती ती रायफल मथुर वर्सेस वर्धन. मथुरच्या पायऱ्यामध्ये होता रायफल आणि वर्धनच्या पायऱ्यामध्ये नेहमी तीच जोडी आपली वर्धन महबूब. तरी पण तो बांधायलाच लागेल नाही तर पाय खाली जाल घंटीला बांधायलाच लागेल तेवढी खाली असं टाईट लागेल. जस्ट आता संपूर्ण टीम आलेली आहे आपल्या वर्धनला जेवून. नक्कीच आज इथे त्याचा एक या करायचा आहे आपल्या आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. कारण ज्या वेळेला वर्धन मैदानामध्ये जातो कुठल्याही तर आपल्या डावरी गावची आई माऊली आहे जे परेश शेठ खूप त्यांना मानतात. या मंदिरात नक्कीच त्याचा एक टिला लावून त्याला पुढे नेतात आणि आज इतकी मोठी शर्यत झाल्यानंतर त्याला इथं आणले आशीर्वाद घेण्यासाठी. कारण खूप मोठा दिवस आहे आजचा. गावदेवी माता की जय. पहिले आतमध्ये दाखव ना मग मिठाई ठेव तिथं मामाला
या बैल इकडे